नमस्कार मित्रमंडळी. आज आहे 20 फेब्रुवारी 2026 आणि आपण बघणार आहोत आजचे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. हे तुम्हाला पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, MPSC आणि महाराष्ट्रात होणाऱ्या इतर महत्त्वपूर्ण एक्झाम याच्यातूनच प्रश्न विचारले जाणार आहे आणि हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आपण सुरू करूया आजच्या क्लासला. पण त्याआधी आपण काल काय शिकलो होतं त्याचे पुन्हा एकदा रिव्हिजन करून घेऊ. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची अलीकडे कोणत्या शहरात द्विपक्षीय भेट झालेली आहे? तर ती आहे मुंबईमध्ये. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळाच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने किती कोटी रुपयाची देखरेख प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे? तर ते आहे 36 कोटी. महाराष्ट्र सरकारने कोणत्या नदीवर जोडो प्रकल्प राबवण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी विशेष निधी मंजूर केलेला आहे? तर ते आहे दमणगंगा आणि पिंजाळ नदी. 18 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या देशाला राष्ट्रकूट कॉमनवेल्थ संघटनेत पुन्हा प्रवेश मिळालेला आहे? तर झिम्बाब्वेला पुन्हा प्रवेश मिळालेला आहे. फेब्रुवारी 2026 तारिक रहमान यांनी कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे? तर बांगलादेश या देशाची यांनी नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली CCEA ने महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा या राज्यासाठी किती कोटीच्या महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे? तर ते आहे 11,000 कोटीची मंजुरी मिळालेली आहे. फेब्रुवारी 2026 कोणत्या आध्यात्मिक नेत्याने भव्य भारत भूषण पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी हा पुरस्कार देण्याची घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, मॅग्नस कार्लसन यांनी कोणाचा पराभव करून 2026 फ्रीस्टाईल शतरंज जागतिक चॅम्पियनशिप जिंकलेली आहे? तर यांनी अमेरिकेचे फॅबियानो कारुआना यांचा पराभव करून हा पुरस्कार जिंकलेला आहे. भारताने लिम्फॅटिक फायलेरिया हत्तीरोग याच्या निर्मूलनासाठी कोणती कालमर्यादा निश्चित केलेली आहे? तर 2027 पर्यंत ही कालमर्यादा यांनी निश्चित केलेली आहे. अलीकडे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी भारत विस्तार या डिजिटल साथी उपक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. तर तो कुठे केलेला आहे? तो आहे जयपूर या ठिकाणी. तर आपण सुरू करूया आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न. तर आपला प्रश्न क्रमांक पहिला आहे, 19 फेब्रुवारी 2026 रोजी भारतभर छत्रपती शिवाजी महाराज यांची कितवी जयंती साजरी केली जात आहे? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला होता आणि तेव्हापासून तर आतापर्यंत त्यांच्या जयंतीला 396 वर्ष झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवजयंती म्हणून जगभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. पण याची सुरुवात 1870 रायगडावर शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात हे आपले जे महात्मा ज्योतिबा फुले आहे यांनी केली होती. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणून राष्ट्रवाद जागवण्याचे काम केले होते. बघा, 19 फेब्रुवारी 1930 रोजी शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला होता. 2026 आपण त्यांची 396वी जयंती साजरी करत आहोत. हा दिवस महाराष्ट्र सरकार शिवजयंती म्हणून अधिकृतपणे साजरा करते. याच वर्षी विविध गड किल्ल्यांवर आणि शिवनेरी विशेषतः कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या भारतीय राज्याने अलीकडे भरती स्टिडल फ्लूडिंगला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेले आहे? तर ते आहे केरळ. तर हे भरती म्हणजे काय? तर बघा, केरळ राज्यातील किनारपट्टीच्या भागावरील जे समुद्राचे पाणी आहे ते त्या किनारपट्टीमध्ये वरच्या स्तरावर आलेले आहे. त्याच्यामुळं केरळ सरकारने भरतीमुळे होणाऱ्या नुकसानाची दखल घेऊन तिलाही अधिकृत संज्ञा दिलेली आहे. या घोषणेमुळे आता
भरतीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना आणि मच्छीमारांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून आर्थिक मदत आणि भरपाई मिळेल. आणि हे कोची, आलापुझा यासारख्या किनारपट्टीवरील जिल्ह्यामध्ये भरतीचे पाणी घरात शिरल्यामुळे लोकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होत आहे. आता या घटनेला नैसर्गिक आपत्ती मानली आहे. याचे कारण आपले जे शास्त्रज्ञ आहे यांच्या मते जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढत आहे, ज्याच्यामुळे केरळमधील किनारपट्टीच्या सखल भागात हे भरतीचे पाणी शिरल्याचे प्रमाण वाढत आहे. केरळच्या सरकारने समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे येणाऱ्या भरतीच्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेले आहे. आता याच्यामुळे फायदा काय होणार आहे? यामुळे आता नैसर्गिक आपत्तीचे नुकसान झालेल्या लोकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. इंडियन एअर इम्पॅक्ट समिट 2026ची संकल्पना म्हणजेच थीम काय आहे? त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. याचे महत्त्व काय आहे? सर्वजन हिताय सर्वजन सुखाय ही थीम हे दर्शवते की AI तंत्रज्ञान हे केवळ श्रीमंतांसाठी किंवा शहरासाठी मर्यादित न राहता ते सर्वांच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी वापरले जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून समाजातील शेवटच्या स्तरातील माणसापर्यंत फायदा कसा पोहोचवता येईल यावर या परिषदेची चर्चा केलेली आहे. भारतात AI फॉर ऑल या धोरणाअंतर्गत आरोग्य, शेती, शिक्षण क्षेत्रात AIचा वापर कशा प्रकारे वाढवता येईल याच्यावर या भर दिलेला आहे. नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथे हे AI इम्पॅक्ट समिट झालेले आहे. भारताला जगाची AI हब बनवणे प्रधानमंत्री मोदीजी यांनी यावेळी सांगितले आहे की याचा वापर शेती, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात सामान्य माणसाच्या फायद्यासाठी कसा केला जाईल. तर याची थीम सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हे आहेच, म्हणजे सर्वांचे कल्याण आणि सर्वांचे सुख. प्रश्न क्रमांक 14 आहे, अलीकडे चर्चेत असलेले अल्फिओसिस मधुसूदानी ही कोणत्या जीवांच्या नवीन प्रजातीचे नाव आहे? तर हे आहे कोळंबी म्हणजेच शिंप. तर बघा, जी केरळमधील कोची आहे तिथे या कोळंबीचा शोध लागलेला आहे. तर केरळमधील कोची येथील बॅकवॉटरमध्ये ही नवीन प्रजाती सापडलेली आहे. ही एक नवीन शिंप आहे जी आपल्या नाग्यांची मोठ्या आवाज काढू शकतो. कुसाट विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक मधुसूदनन यांच्या नावावरून याला हे नाव देण्यात आलेले आहे. केरळमधील कोची बॅक्टेरियांमध्ये शास्त्रज्ञांना ही नॅपिंग शिप प्रजाती आढळलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताने कोणत्या देशासोबत नवी दिल्ली AI इम्पॅक्ट समिट दरम्यान द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी याच्यावर चर्चा केलेली आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी, ग्रीस हे आपले उत्तर आहे. तर बघा, जी दिल्लीमध्ये आता AI इम्पॅक्ट समिट झाली आहे याच्यात भारत आणि ग्रीस या दोन्ही देशांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्यावर भर दिलेला आहे. दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध आणि दृढ करण्यासाठी या द्विपक्षीय चर्चेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याची पाश्चात्य भूमिका आहे. ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिया सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि ग्रीस दरम्यान संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी यांनी करार केलेला आहे. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये ग्रीसची भूमिका महत्त्वाची आहे. मित्रांनो, आता काही दिवसाआधीच आपल्या मुंबईमध्ये फ्रान्ससोबत आपली मोदी यांची द्विपक्षीय वार्ता झालेली आहे. तसेच तुम्ही ग्रीकची राजधानी काय आहे हे नक्की कळवा कमेंटमध्ये. प्रश्न क्रमांक 6 आहे, अलीकडे कोणत्या ग्रहाच्या प्रणालीमध्ये इनसाइड आउट ग्रहाचा शोध लागलेला आहे? तर तो आहे ऑप्शन क्रमांक ए LH
एस 1903 या नवीन ग्रहाचा शोध लागलेला आहे. तर बघा, शास्त्रज्ञांनी एक नवीन ग्रहाचा शोध लावलेला आहे, जो ग्रह इनसाइड आउट पद्धतीने तयार झालेला आहे. हे आपल्या सूर्यमालिकेपेक्षा वेगळेच आहे, ज्याच्यामुळे विश्वाच्या निर्मितीबद्दल नवीन माहिती मिळण्यास सोपे. बघा, इनसाइड आउट पद्धत म्हणजे काय? तर हे संगणकीय भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर उपलब्ध असलेल्या प्रचंड डेटाबेसमधील ताऱ्यांच्या केंद्रातील माहितीपासून विश्लेषण सुरू करून बाह्य कक्षेत ग्रहांचा प्रभाव शोधणे म्हणजे ही पद्धत होय. म्हणजे आपल्या साध्या सोप्या भाषेत कसे समजायचे? तर आधी घरमालकाचा स्वभाव आणि त्याच्या हालचाली पूर्ण समजून घ्यायच्या, जेणेकरून घरात एखादा पाहुणा आला तर त्याच्या पावलाचा आवाज चटकन ओळखता येईल. अशीच ही पद्धत म्हणजे इनसाइड आउट पद्धत आहे. आता रातापानी व्याघ्र प्रकल्पाचे नाव बदलून डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तर बघा, हे जे रातापानी व्याघ्र प्रकल्प आहे, हे प्रकल्प मध्य प्रदेशमधील रायसेन आणि सिहोर या जिल्ह्यामध्ये विस्तारित आहे. तर आता याचे नाव बदलून विष्णू श्रीधर वाकणकर हे एक सुप्रसिद्ध भारतीय पुरातत्वशास्त्र होते. त्यांनीच जगप्रसिद्ध भीमबेटका येथील पाषाण आश्रयाचा शोध लावला होता. भीमबेटका हे रातापानी अभयारण्याचे परिसरातील येत असल्यामुळे त्याच्या सन्मानार्थ या व्याघ्र प्रकल्पाला त्यांचे नाव देण्याची घोषणा केलेली आहे. मध्य प्रदेशाला भारताचे व्याघ्र राज्य म्हणून ओळखले जाते. रातापानी हा राज्यातील महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प असून येथील वाघांची संख्या आणि जैवविविधता पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि मित्रांनो, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रश्न क्रमांक 8 अलीकडे शाया जिंदानी यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक ए यमन. यमन देशाचे शाया जिंदानी हे नवीन पंतप्रधान ठरलेले आहे. या शाया मोहसिना जिंदानी हे यमन या देशाचे आधी परराष्ट्रमंत्री होते, कारण येमेनचे माजी पंतप्रधान सलेम बिन बिक्री यांच्या राजीनाम्यानंतर ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील वाढत्या तणावाच्या दरम्यान हा बदल करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया. चर्चेत असलेले गालाथिया बे भारताच्या कोणत्या द्वीपसमूहात स्थित आहे? तर ते आहे अंदमान आणि निकोबार. बघा, अंदमान निकोबार येथे हे जे गलाथिया बे आहे हे निकोबारच्या बेटाच्या दक्षिण टोकावर स्थित आहे. येथे भारत सरकार एक विशाल आंतरराष्ट्रीय ट्रान्सपोर्ट विकसित करणार आहे. हे बंदर मलक्का समुद्रासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारी मार्गाजवळ असल्यामुळे याला धोरणात्मक दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले आहे. आता गलथिया बे हे जायंट लेदर बॅक या जगातील सर्वात मोठ्या कासवाच्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे. येथे बंदर विकास होऊन पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रशासनाचे पुढचे मोठे आव्हान आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अंदमान निकोबारमधील ग्रेट निकोबार बेटात बांधल्या जाणाऱ्या 90,000 कोटीच्या ग्रेट निकोबारच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला मंजुरी दिलेली आहे. या प्रकल्पाचे सामरिक महत्त्व लक्षात घेता ट्रिब्युनलचे यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सपोर्टेटिंग टर्मिनल गलाथिया बेमधील एक विशाल बंदर आहे. ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ लष्कर आणि नागरी अशा दोन्हीच्या उद्देशाने हे बांधण्यात आलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 10 आहे. चर्चेत असलेल्या तुलबुल नेव्हिगेशन प्रोजेक्ट कोणत्या राज्य या केंद्रशासित प्रदेशात आणि कोणत्या नदीवर स्थित आहे? तर बघा, ऑप्शन ए, बी, सी, डी. तर याच्यामधून
आपलं ऑप्शन क्रमांक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक बी आपलं हे उत्तर आहे. जम्मू आणि काश्मीर व हे झेलम नदीवर बांधण्यात आलेले आहे. हा प्रकल्प जम्मू आणि काश्मीरमधील वुलर लेकच्या मुखाशी झेलम नदीवर स्थित आहे. हा एक जलमार्ग नियंत्रण प्रकल्प आहे. उन्हाळ्यात जे झेलम नदीतील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा नौकायांना चालू ठेवण्यासाठी पाण्याचे नियंत्रण करणे हा यांचा मुख्य उद्देश आहे. आणि याच्याबरोबर आपले आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न संपलेले आहेत. आणि तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपण उद्या पुन्हा भेटूया.